साठी किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी चटपटीत साधी सोपी घेवड्याची भाजी किंवा काहीजण वाल घेवडासुद्धा बोलतात, साधी सोपी भाजी पाहणार आहोत. कोणतेही वाटण न बनवता अगदी झटपट अशी ही भाजी बनली जाते. रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. त्याआधी ना मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. पावशेर घेवडा ना मी असा सोलून घेतला आहे आणि हातानेच कोचून घेतला आहे किंवा आपण चिरूनसुद्धा घेऊ शकतो. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल थोडं गरम झालं म्हणजे यामध्ये थोडीशी मोहरी घालू, थोडंसं जिरं घालू आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ. कोणतंही वाटण वगैरे न बनवता अशी ही भाजी बनवतो आहे आपण. कांदासुद्धा घातला. घेवडे ना हिरव्या रंगाचे किंवा अगदीच थोडेसे लालसर वगैरे असे ना वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात. तर अगदीच कोवळे भेटले ना कोणत्याही प्रकारचे ते चवीला छान असतात आणि अगदी अशी कोणतेही खूप जास्त मसाले न वापरता आपण हे साठवणीच्या लाल तिखटामध्ये बनवले म्हणजे खूप छान बनते या घेवड्याची भाजी. घेवड्याची वेगळीच अशी स्वतःची चव असते. त्यासाठी ना खूप जास्त मसाले न घालता किंवा अगदीच वाटण न घालता अशी ही बनवली ना भाजी तर खूप छान बनली जाते. अगदी सुकी चटपटीत अशी डब्यांसाठी भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी छानच होते. एक कांदा बारीक चिरून घेतला होता. कांदा चांगला परतवून घेतला तेलात आणि टोमॅटो घातला आहे अर्धा. टोमॅटोसुद्धा ना अगदी बारीक असं चिरून घेतला आहे. टोमॅटोसुद्धा जरा वेळ परतवून घेऊ. कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ. असेल तर यामध्ये थोडा कढीपत्ता, थोडी आलं लसूण पेस्ट वापरली ना तरीसुद्धा भाजी छानच होणार आहे. टोमॅटोसुद्धा जरा वेळ परतवून घेतला आणि लगेचच धुवून घेतलेली घेवडा घालून घेऊ. तर हे घेवडे नसे सोलून हातानेच या ठिकाणी मी असे बारीक कोचून घेतलेत किंवा आपण चिरूनसुद्धा घेऊ शकतो. थोडा वेळ परतवून घेऊ कांदा टोमॅटो फोडणीमध्ये आणि मसाले घालून घेऊ. मसालेसुद्धा अगदीच साठवणीचं लाल तिखट वगैरे असं वापरूनच आपण बनवणार आहोत. त्या अगदीच सकाळच्या घाईमध्ये डब्यांसाठी ना रात्री भाजी अशी निवडून ठेवली म्हणजे सकाळी फोडणी देऊन अगदी झटपट 5 ते 7 मिनटामध्ये भाजी बनवून तयार होते. लाल तिखट घेतलं आहे साठवणीचं, मीठ घेतलं आहे आणि हळद इतकेच मसाले वापरतो आहे आपण यामध्ये आणि ही भाजी बनवतो आहे. तर या भाजीमध्ये अगदी थोडंसं मसाले घालूनच बनवायचे. ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं थोडंसं मिक्सरला फिरवलं होतं किंवा अगदीच बारीक किसणीने किसून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आज ना मी ओलं खोबरं थोडं वापरलं होतं. ओलं खोबरं किंवा अगदीच शेंगदाण्याचं कूट घालून ना खूप छान अशी भाजी बनली जाते. किंवा अगदीच शेंगदाणा कूट आणि ओलं खोबरं जरी नसेल ना तरी एखादा गोडा मसाला साठवणीचा किंवा साठवणीचं एखादं लाल तिखट किंवा थोडासा कांदा लसूण मसाला घालून मस्त अशी भाजी बनली जाते. ओलं खोबरं घालून भाजी थोडीशी परतवली आणि अगदी थोडंसं पाणी घातलं आहे. पाणी घालून व्यवस्थित शिजवून घेऊ. तर इथे ना आपण हे घेवडे कोवळे कोवळे होते ते बारीक असे कट केलेत आणि अगदीच काही मोठे असतील ना त्याच्यातून असे दाणे काढून घेतलेत पाहू शकता. तर यामुळे भाजी मस्त अशी बनली जाते. थोडं पाणी घातलं आहे, चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घेऊ. 5 ते 7 मिनटामध्येच पाहू शकता पाणी पूर्ण आटलं गेलं आहे. तर मस्त तेलसुद्धा सुटलं गेलं. इथपर्यंत भाजी मस्त आटवून घेतली आणि आपली भाजी झटपट अशी चटपटीत चपातीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. तर या पद्धतीने एकदा नाही घेवडा भाजी साधी सोपी नक्की करून पहा. ओलं खोबरं घालून किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून तितकीच छान होते. 2-3 मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून वाफवून घेतली म्हणजे भाजीला मस्त असं तेल सुटलं जातं आणि मस्त अशी आपली सुकी भाजी बनवून तयार झाली. वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि या ठिकाणी आपली भाजी मस्त अशी चटपटीत अगदी झटपट बनवून तयार आहे. तर रंगसुद्धा पाहू शकता किती सुंदर आला होता. इतकी चवीलासुद्धा मस्त अशी भाजी बनली जाते. तर ही घेवड्याची भाजी रेसिपी तुम्हाला आवडली ना तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. सोबतच तुम्हीसुद्धा घेवड्याची भाजी अशीच ओलं खोबरं किंवा शेंगदाणा कूट घालून बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदीच घाई गडबडीतली किंवा थोडीशी सुरुवातीला ही भाजी निवडून ठेवली ना म्हणजे पटकन अशी फोडणी देऊन आपली 5 मिनटात ही भाजी बनली जाते कोणतंही वाटण पूर्वतयारी न करता.
तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. रेसिपीजना मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.